रस्सा भाजी ओळखायलाच आली नाही पाहिजे असं आपण कारलं बनवत आहोत. तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 कारली घेतलेली आहेत, कारण आपल्याला रस्सा बनवायचा आहे. तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर जास्त घेऊ शकता. कारली स्वच्छ धुवून त्याच्या आतल्या बिया काढून अशा छोट्या छोट्या फोडी करून आपण त्याला मीठ लावून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही भात डाळ त्याच्यावर सुद्धा ठेवून 4 शिटीच्या वर होऊन नाही द्यायचे, नाही तर मग खूप गाळ होतात. कढईमध्ये 2 चमचे कच्चे शेंगदाणे भाजून घेतले आहेत. त्यामध्येच 2 चमचे सुकं खोबरं देखील भाजून घेतलेलं आहे. खोबरं आणि शेंगदाणे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपण आलं, मिरची आणि कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर शेवटी आपण टाकायची आहे. हे वाटण करून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये आपण आलं लसूण वापरणार असल्यामुळे यामध्ये मी टाकलं नाही. तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता. या वाटलेल्या मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला, धनेपूड, जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ टाकून हे मिश्रण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. वाफवून घेतलेले कारल्यामध्ये हा मसाला भरायचा आहे. कारली छान मऊ शिजलेली असतात, पण आपण हे भरून करायचं आहे कारण आपण रस्सा करत आहोत. सर्व कारल्यांमध्ये मसाला छान भरून घ्यायचा आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून ठेवलं आहे. याला आता आपण फोडणी करून घ्यायची आहे. मोहरी, जिरं, कढीपत्ता, आलं लसूण आपली नेहमीची साधी फोडणी तशी करून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही लसणाचा वापर आणखीन करू शकता. मी ठेचलेलं आलं लसूण वापरलेलं आहे. एक कांदा, हळद टाकून हिंग टाकून आपण ही फोडणी छान परतून घ्यायची आहे. कांदा थोडा मऊ झाला की त्यामध्ये आपण मसाला भरून घेतलेली कारली ठेवून घ्यायची आहेत. हलक्या हाताने ती थोडी मिक्स करायची आणि यामध्ये आपण आता मी 3-4 कोकमचे बुटुक भिजत टाकले होते, ते टाकून घेतले आहेत आणि 1 चमचा किसलेला गूळ टाकला आहे. उरलेला मसाला टाकून सगळं मिश्रण आपण 2 चमचे कोकमचंच पाणी किंवा दुसरं साधं पाणीसुद्धा टाकून तुम्ही हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. अगदी मस्त अशी भाजी होते ही. अजिबात कडू होत नाही, कारण आपण कारल्याचा रस्सा घरात सहसा कधी बनवत नाही. कापं भजी वगैरे बनवतो, पण ही कारल्याची रस्सा भाजी अगदी छान लागते. जोपर्यंत खात नाही तोपर्यंत समजणारसुद्धा नाही की हे कारलं. इतकी छान होते, अजिबात कडू होत नाही. मसाला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. मसाला मिक्स केलेल्या ताटलीमध्येच मी थोडंसं पाणी ओतून ह्याच्यात घेतलं आहे. साधारण 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे, कारण कारली आपली पूर्ण शिजलेली आहेत. फक्त आपल्याला मसाला उकळी आणण्यासाठी त्याला 2 मिनिटं मीडियम गॅसवर झाकण ठेवून वाफ काढायची आहे. कारल्याची मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. वरून थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही कोकमच्या ऐवजी चिंचसुद्धा टाकू शकता, पण कारल्याला चिंच गुळाचा वापर आपण कंपल्सरी करायचा आहे. त्यामुळे कारल्याला चवसुद्धा छान येते आणि अजिबात कडू लागत नाही. मस्त अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे. करून पहा. आवडल्यास लाईक करा.